दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भ विकलांग संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही दिव्यांग व्यक्ती आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। भाऊ, काय सांगणार, आज तुम्ही हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमच्या मागण्या प्रमुख अशा आहेत की जे नागपूर शहरामध्ये किंवा तहसील विभागात असेल, ग्रामपंचायत विभागात असेल किंवा नगरपरिषद विभागात असेल, ज्या दिव्यांगांनी जे व्यवसाय स्टॉल लावलेले आहे त्या व्यवसाय स्टॉलना त्यांनी मंजुरी देण्यात यावी आणि NOC देण्यात यावी, जेणेकरून हा दिव्यांग आपल्या पायावर उभा होईल आणि तो आपला प्रपंच चालू शकेल। हा सगळ्यात मोठी आमची प्रमुख मागणी आहे, कारण की 200 स्क्वेअर फीट व्यवसाय करता जागा जी आहे असा GR काढलेला आहे सरकारने, पण त्याचं इम्प्लिमेंट झालेलं नाही आहे। तसेच आमचे जे सरकार आहे आताच्या घडीला, त्यांनी बऱ्याचशा ज्या शासनाच्या योजना आहेत त्या दिव्यांगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी आम्ही त्यांचा हा अभिनंदन मोर्चा म्हणून काढलेला आहे। यावेळेस त्यांनी जे 1500 रुपये जे संजय गांधी योजना होत्या त्यामध्ये 1000 रुपये वाढवून ते 250 रुपये करण्यात आले, त्यासाठी आम्ही त्यांचे धन्यवाद करतो। तसेच आपलं जे पंतप्रधान आवास योजना आहे त्यामध्येही आरक्षण देण्यात आलेलं आहे दिव्यांगाकरता। आणि नागपूर महानगरपालिकातर्फे किंवा शहरी भागात जे अनुदान दिलं जातं दिव्यांगांना ते 1 लाख रुपयाचं होतं, याबद्दल 2 लाख रुपयाचं होतं, आता 1 लाख रुपये करण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्याने जी अट आहे, वयाची अट आहे, ती 45 वर्ष करण्यात आलेली आहे। तर आमचे म्हणणं असं आहे की ती अट जी आहे ती सरसकट त्यांनी समाप्त करावी, त्याची जे रद्दच करावी ती अट। आणि कारण की आपण कुठलाही व्यवसाय करतो म्हटलं किंवा आपण नोकरी करतो म्हटलं तर कमीत कमी 60 वर्ष ही त्याची रिटायरमेंटची वय असते। म्हणून नागपूर महानगरपालिकेमध्ये जी अनुदानाची शासनाचे अनुदान जो मिळतो नागपूर महानगरपालिकेतर्फे, त्याची जी अट आहे 25 वर्ष वयाची, ती पूर्णपणे रद्द करण्यात यावी। हा आमची प्रामुख्याने मागणी आहे, 2 मागण्या।